नकटीचं लग्न आणि 17 विघ्न अशी परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची झाली आहे। आरक्षणाच्या प्रश्नात 4 वर्षापासून अडकलेल्या या निवडणुका या ना त्या कारणाने लांबतच आहेत। नगर परिषद निवडणुकांचा ऐन प्रचार रंगात आलेला असताना काही वॉर्डात निवडणुकांना स्थगिती देण्यात आली। आता त्याच निवडणुकीचा दुसरा टप्पा घोषित करून संपूर्ण निकाल 21 डिसेंबरवर ढकलण्यात आला। त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होतील अशी अपेक्षा होती, मात्र याही निवडणुकीला आरक्षणाची मर्यादा क्रॉस केल्यानं त्याही 2 टप्प्यात घेण्याची योजना पुढे आली। विशेष म्हणजे पुढे ढकलण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे। त्यामुळे गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्यांचा वारंवार भ्रमनिरास होत आहे। कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होऊ शकतात, बीडची निवडणूक का लांबणीवर पडू शकते, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 61 जागा आहेत। त्यातील 50% आरक्षण मर्यादेच्या आत 30 जागा महिलांसाठी राखीव असणं गरजेचं होतं, पण महिलांसाठी एकूण 31 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत। म्हणजेच आरक्षण 50%च्या पुढे गेलंय। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये बीड जिल्हा परिषदेचा देखील समावेश आहे। एका आघाडीच्या मराठी चॅनलने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षण मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते, पण तरीही अनेक ठिकाणी आरक्षणाची एकूण मर्यादा क्रॉस करण्यात आली। आता 21 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाने आधी 3 टप्प्यात मतदानाची रूपरेषा तयार केली होती। या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, तर दुसऱ्या टप्प्यात 32 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत पंचायत समित्या, तिसऱ्या टप्प्यात 29 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी करण्यात आली होती। मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात पोहोचल्यानंतर परिस्थिती बदलली। ओबीसी समाजाला 27% आरक्षण देण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला गेल्याने हा वाद सरळ सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला। त्यानंतर न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 50% आरक्षणाच्या मर्यादेतच घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले। त्यानंतर निवडणूक आयोगाने सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली। 29 महापालिकांसोबत आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबतची प्राथमिक चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे। तर राज्यातील एकूण 20 जिल्हा परिषदांमध्ये तसेच 88 पंचायत समित्यांमध्ये न्यायालयाचा पुढील निकाल येईपर्यंत निवडणुका स्थगित ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की ज्या ठिकाणी 50%च्या वर आरक्षण गेले त्या सर्व ठिकाणांचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशांवर अवलंबून आहेत। स्पष्ट निर्देश मिळाल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरू करता येणार नाही। मात्र नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांबाबत न्यायालयाने विशेष निर्देश दिले आहेत। इथे जरी आरक्षण 50%पेक्षा जास्त असलं तरी निवडणुका वाढीव आरक्षणासह घेण्यास परवानगी आहे, असं वाघमारे यांनी सांगितलंय। त्यामुळे राज्यातील सर्व महापालिका निवडणुका एकत्रितपणे घेतल्या जाणार आहेत। स्थगित निवडणुकांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली यांचा समावेश आहे। तसेच आरक्षण मर्यादा 50%पेक्षा अधिक झाल्याने अहिल्यानगर, जालना आणि बीड जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनाही स्थगिती देण्यात आल्याची माहिती वाघमारे यांनीच दिली। ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षण 50%च्या मर्यादेत आहे तेथील निवडणुका लवकरच होणार आहेत। यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत। त्यासोबतच या जिल्ह्यांमधील एकूण 125 पंचायत समित्यांमध्ये देखील निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। बीडची निवडणूक पुढे का जाऊ शकते यासाठी हा तक्ता समजून घेऊ। असं आहे बीड जिल्हा परिषद आरक्षण प्रवर्ग आहे। अनुसूचित जाती एकूण 8 जागा आहेत आणि महिलांसाठी 4 राखीव आहे। अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, महिलांसाठी राखीव नाहीये। नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये 16 जागा आहेत आणि महिलांसाठी 8 राखीव आहेत। सर्वसाधारणमध्ये 36 जागा आहेत, त्यातील 19 या महिलांसाठी राखीव आहेत आणि एकूण 61 जागा आहेत, त्यातील 31 महिलांसाठी राखीव झाल्यात। वरील तक्त्यात स्पष्टपणे दिसून येतं की 61 जागांपैकी 50%च्या आतून महिलांसाठी 30 जागा राखीव हव्या होत्या, पण त्या 31 राखीव ठेवण्यात आल्यात। त्यामुळे 50%ची मर्यादा क्रॉस झाली आहे। तर सर्वसाधारण जागेच्या 36 जागांपैकी 19 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात। म्हणजेच काय, तर इथेही 18 जागा महिलांसाठी आरक्षित असणं गरजेचं होतं, पण 19 जागा आरक्षित झाल्यात। याचाच अर्थ महिला राखीवच्या उभ्या तक्त्यात 50%ची मर्यादा ओलांडण्यात आल्याचं दिसतंय। मुळात सुप्रीम कोर्टात जो वाद सुरू होता तो ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातून होता, पण कोर्टाने ओबीसीच नव्हे तर सगळ्याच प्रवर्गाचं आरक्षण काटेकोरपणे पाळा असे आदेश दिले। त्यामुळेच बीड जिल्हा परिषद निवडणुकीला देखील त्याचा फटका बसलाय। आता दुसरा एक मतप्रवाह असा देखील आहे
की राज्यात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत, त्यातील 50% 17 जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राखीव असायला हवं होतं, पण 19 जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद राखीव आहे. त्यात बीडचं अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झालंय. त्यामुळे कदाचित 19 पैकी कुठल्याही 2 अध्यक्षपदावरील आरक्षण उठू शकतं. त्यामुळे ही निवडणूक आयोगानं बीडची निवडणूक दुसऱ्या टप्प्यासाठी थांबवलेली असू शकते असं सांगण्यात येते. पण या सगळ्यात निवडणूक आयोगानं अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. बाकी निवडणूक प्रक्रियेबद्दल सुरू असलेल्या गोंधळाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.